तर भावांनो कसे आहात, बऱ्यात ना, बरेच राहा, कारण की माझे ब्लॉग बघत राहा. तर मी आता चाललेलो आहे मशाला. तर मशाची यात्रा जी आहे ती लागलेली आहे. तर मी आता चाललो आहे मशाला. तर आता मी तयारी बियारी केलेली आहे, कपडे घातलेले आहेत. आता गाडी येतेच आमची, मग ते गाडीत बसून आम्ही जाऊ. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. पण सकाळचे जे 6:30 झालेले आहेत आता. तर थंडी पण खूप आहे ना, अख्खीकडं धुकं आहे, फक्त म्हणजे अख्खीकडं धुकं आहे. तर जाम एका झाला आहे, बरेच दिवसातून आज सकाळी लवकर उठलो आहे, म्हणून धुका बघायला भेटला आहे. आणि त्यामुळे याला धुका बघायला भेटत पण नव्हता. तर चला आपण जाऊया. तर भावांनो आता मी मशाच्या इथे गावात पोचलेलो आहे. पण एवढी बेकार ट्रॉफिक आहे ना, सांगून फायदा नाही. आणि त्यामध्ये आज संडे आहे ना, तर एवढा बेकार गर्दी आहे ना बापू, सांगून फायदा नाही. तरी एवढी बेकार गर्दी होती ना, की गाडी चालायला रस्ता नाही. कसा तरी आता मी पोचलो. तर आता चला आपण जाऊया आतमध्ये. चला. तर भावांनो आता आम्ही इथे पोचलेलो मशाला. तर आता गर्दी खूपच आहे. तर आम्ही विचार केला आता मस्त पहिले जेवू, मग जाऊ जत्रेला येण्याला. तर आता तुम्ही बघू शकता, हे बघा खूप सारी इथे गर्दी आहे ना, ट्रॉफिक पण खूप लागले, म्हणून यायला पण जाम लेट झाला आहे. आता आम्ही जेवतोय, मग नंतर तुम्हाला बघतो. तर भावांनो आता आम्ही यात्रेत फिरायला चालू केलेलं आहे. बरीच गर्दी बरीच आहे. तर भावांनो आता आम्ही आतमध्ये एंटर केलेली, पण एवढी प्रकार गर्दी नाही, सांगून पाहिजे नाही, चालायला जागा नाही, एवढी प्रकार धक्का नसते. त्यानंतर आतमध्ये गेलं इकडं मग तुम्ही बघू शकता बैलगाड्यांचं पण आहे, अजून इकडं शिवाजी महाराजांचं पण मूर्त्यांचं आहे. तर आपण आतमध्ये जाऊ. लई प्रकार गर्दी आहे आपण डायरेक्ट इकडून डायरेक्ट टोकापर्यंत गर्दी एखाद्या फुगाळून गेला. आपल्याला जाऊ आपल्या भावांमध्ये खूप झाली गर्दी आहे. बघा तुम्ही बघू शकता, जाम बेकार गर्दी आहे. ही बघा इकडं जाम बेकार गर्दी आहे. चला चला आम्ही आता दर्शनाला आलेलो आहे. जाम बेकार गर्दी आहे. तर भावांनो आता मी आकाशपाल्याला बसायला आलेले आहे. तिथं आता पटकन नंबर आला आहे, नंबर आला आहे. तर आता मी बसतो. तर भावांनो आता मी आकाशपाल्याला बसलेलो आहे. तर आता रात्रीचे वाजलेले 7:30 आणि आता मी निघलेलो आहे. आणि एवढी बेकार गर्दी होती ना, खूप बेकार गर्दी, म्हणजे लईच बेकार गर्दी. तर मी आता चाललो आहे घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.